नमस्कार शेतकरी मित्रांनो. विषय आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचा. शेतकरी मित्रांनो, या पीक विम्याची पार्श्वभूमी सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. कारण धाराशिव जिल्ह्याचा खरीप हंगाम 2025चा पीक विमा मंजूर करून घ्यायला किती वेळ गेला, 2 ते 3 राज्यस्तर, जिल्हास्तर, केंद्रस्तर यांच्या माध्यमातून हा पीक विमा कसा तरी मंजूर होऊन आला. 336 कोटी काहीतरी रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झाली. आणि हा पीक विमा येत असतानाच 14 मंडळही यातील वगळली गेली. त्यासाठी प्रयत्न प्रशासनाकडून चालू आहेत. लवकरच तो प्रश्न निकाली लागू शकतो. परंतु अजून एक बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो. कारण अगोदरच विमा कंपनीने तंत्रज्ञानावर आधारित पीक विम्याच्या माध्यमातून 14 मंडळं वगळलेली आहेतच. परंतु त्यामध्ये अजून एक बातमी आली आहे शेतकरी मित्रांनो, की धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांना पीक विमा अजून जमा झालेला नाही. तो का जमा झालेला नाही या अपडेटमधून आपण घेणार आहोत. कारण 14 महसूल मंडळं तर वगळलेली आहेतच, परंतु इतर महसूल मंडळामध्ये जो पीक विमा पडतोय, परंतु खूप शेतकऱ्यांना अजून पीक विमा पडलेला नाही आहे. काही शेतकऱ्यांचा मंडळांचा प्रॉब्लेम वेगळा असेल, की राज्य शासनाकडून काही निधी येणं बाकी आहे, तो निधी त्या मंडळामध्ये जमा होईल. परंतु विमा कंपनीनं 49,000 अर्ज हे बाद केलेले आहेत. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, एकतर 14 मंडळं वगळलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मंडळामध्ये पीक विम्याची रक्कम ही कमी मिळालेली आहे. आणि त्यामध्ये आता 49 अर्ज विमा कंपनीनं 49,000 अर्ज हे बाद केलेले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना एकतर वेळेवर पीक विमा मिळत नव्हता, म्हणून पीक विमा येतो या अपेक्षेनं शेतकरी वाट पाहत होता. आणि अशामध्ये शेतकऱ्यांचे 49,000 अर्ज विमा कंपनीकडून बाद करण्यात आलेले आहेत. म्हणून त्या खूप शेतकऱ्यांना, धाराशिव जिल्ह्यातील 49,000 शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीनं अर्जच बाद करून टाकले. असे कोणते अर्ज बाद केलेत, की विमा कंपनीनं जास्तीत जास्त सामायिक क्षेत्रधारकांचे अर्ज बाद केलेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा पासबुक नंबर चुकीचा आहे असा अर्ज बाद केलेला आहे. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नावामध्ये थोडा जरी बदल असला आणि आधार कार्डाच्या नावामध्ये थोडा जरी बदल असला तर ती सुसंगता न असल्यामुळे हे अर्ज बाद केलेत. आणि पासबुक नंबर असो, इतर काही छोट्याशा कारणामुळं विमा कंपनीनं 49,000 अर्ज हे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बाद केलेत. म्हणजे आता त्या शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही असं विमा कंपनीचं म्हणणं आहे. मी जेव्हा संपर्क साधला विमा कंपनीशी, त्यावेळेस त्यांना सांगितलं की माझ्या एका शेतकऱ्याचा प्रॉब्लेम होता, की त्यांचा विषय होता 7/12 मध्ये नाव थोडी दुरुस्ती होती आणि आधार कार्ड आणि पासबुकवर नाव सेम होतं, थोड्यासा अक्षरात बदल होता. त्यासाठी विमा कंपनीकडून त्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट जोडण्याचीही सांगण्यात आलेलं होतं. 2 ते 3 वेळेस रिटर्न जेव्हा मंजुरीला फॉर्म आला माघारी विमा कंपनीकडून, त्यावेळेस खूप शेतकऱ्यांनी आपलं सामायिक क्षेत्र असल्याचे संमतीपत्र दिलेलं होतं. त्याच्यानंतर ज्यांच्या नावामध्ये दुरुस्ती आहे त्यांच्या नावाचं शपथपत्र स्टॅम्पद्वारे काही शेतकऱ्यांनी दिलेलं होतं. अशी खूप जी प्रोसेस आहे ती शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली होती, तरीही विमा कंपनीनं अर्ज बाद केला. मी जेव्हा विमा कंपनीशी चर्चा केली त्यावेळेस विमा कंपनीच्या सदस्यांनी असं स्पष्ट केलं की तुम्ही एखाद्या वेळेस नावामध्ये जर दुरुस्ती असली तर त्याला गॅजेट जोडायला हवं होतं, राजपत्र जोडायला हवं होतं. मग या अगोदर जेव्हा पीक विमा मिळत होता शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आणि सामायिक क्षेत्रधारकांना 100 रुपये स्टॅम्पवर संमतीपत्र दिल्यानंतर पीक विमा मिळत होता. परंतु आता विमा कंपनीचं म्हणणं आहे, मी चौकशी केली, विमा कंपनी म्हणते की तुमचा अर्ज बाद झाला, तुम्हाला विमा मिळणार नाही, तुमचे पैसे तुम्हाला परत दिले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पीक विमा भरलेले पैसे परत दिले जातील, परंतु पीक विमा दिला जाणार नाही. हा कुठला न्याय शेतकऱ्याच्या बाबतीत घडत आहे हे समजत नाही आहे. आज माननीय अनिलजी जगताप यांच्या माध्यमातून हा आकडा जाहीर करण्यात आला की 49,000 अर्ज हे धाराशिव जिल्ह्यातले बाद करण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना पीक विमा न देण्याचा निर्णय विमा कंपनीने घेतलेला आहे. म्हणजे एकतरी 14 मंडळं वगळली. दुसरी गोष्ट, जो पीक विमा राज्य शासनाकडून सांगण्यात आलं की 17,000 हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्यांना मिळेल असं सांगण्यात आलं, तीही रक्कम काही शेतकऱ्यांना 1,000 हेक्टरी मिळाली, 2,000 मिळाली, 3,000 मिळाली. ही तर रक्कम पडतच होती. परंतु यामध्ये अजून विमा कंपनीने 49,000 शेतकऱ्यांचे अर्ज बाद करून त्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला.
हे कुठंतरी होतंय, परंतु अति होते आणि जास्त होते हे स्पष्ट दिसत आहे शेतकरी मित्रांनो. यासाठी माननीय अनिलजी जगताप यांनी स्पष्ट केले की मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांना निवेदनही दिले असले त्यांनी स्पष्ट केले आणि त्यांनी गुरुवारी किंवा शुक्रवारी याबाबत बैठक होईल असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यामुळं अपेक्षा आहे की ज्या 49,000 अर्ज बाद झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. या 49,000 शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी असो, प्रशासन असो, खासदार असो, आमदार असो यांच्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण झोटून आणलेला पीक विमा जर त्याच्यामधून जर शेतकरी काटण्याचा प्रयत्न जर होत असेल तर हा चुकीचा आहे. आणि 100 लोकांपैकी 70-80 लोकांना पीक विमा दिला आणि 20-30% जर शेतकरी वगळत असेल तर 70-80 लोकांचा डांगोरा पेटण्यापेक्षा उरलेल्या 20-30% जे राहिलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल यासाठी प्रशासनानं काळजी करणं गरजेचं आहे. कारण शेतकरी आशेवर बसलेला आहे. कारण खरीप हंगाम 2025 मध्ये जी झालेली अतिवृष्टी आहे ती खूप भयानक अतिवृष्टी होती, त्यामध्ये खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. जर विमा कंपनीच्या माध्यमातून छोट्याशा नावापायी किंवा सातबाऱ्यामध्ये नाव जरा दुरुस्ती असलं, पासबुकचा एखादा आकडा चुकलेला असला किंवा सामायिक क्षेत्र आहे म्हणून जर विमा कंपनीकडून बाद केले जात असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि कुठंतरी हे थांबणं गरजेचं आहे. कारण प्रशासनानं याबाबत योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे, विमा कंपनीशी संपर्क साधणं गरजेचं आहे आणि यातून मार्ग काढून या 49,000 शेतकऱ्यांना पीक विमा देणं गरजेचं आहे. कारण यावर कोणीतरी बोलणं गरजेचं आहे. आता मान्य अनिलजी जगताप यांनी हा आकडा स्पष्ट केलेला आहे, त्यामुळं हे कुठेतरी शेतकरी 49,000 शेतकरी वंचित राहत आहेत. तर यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विमा कंपनीला जाब विचारणं गरजेचं आहे. विमा कंपनी जर असं म्हणत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, घडताना दिसत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे 49,000 शेतकरी वगळण्याचा प्रयत्न विमा कंपनीकडून करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा दिसतोय. यासाठी प्रशासनानं योग्य तो निर्णय घेऊन विमा कंपनीशी चर्चा करून मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण ह्या 49,000 शेतकऱ्यामध्ये हे पीक विमा भरलेले शेतकरी आहेत, पैसे भरलेले शेतकरी आहेत. विमा कंपनीनं पैसे भरून घेतलेत आणि परत जर अर्ज रिजेक्ट करत असेल तर मग ते शेतकऱ्याचे पैसे तुम्ही कशासाठी घेतलेत? ज्यावेळेस विमा कंपनी फॉर्म भरून घेत असताना जर त्यांचा काय त्रुटी असेल, प्रॉब्लेम असेल, त्यावेळेस जर तो फॉर्मर परत पाठवला असता तर तो शेतकरी आपली दुरुस्ती केला असता किंवा सामायिक धारक असो, बँक पासबुकचा प्रॉब्लेम असो किंवा नावामध्ये प्रॉब्लेम असेल, हे प्रॉब्लेम त्यांनी दुरुस्त करून अर्ज भरला असता, विमा भरला असता. मग त्यावेळेस विमा कंपनी शांत बसली आणि त्याच्यानंतर ईमेलद्वारे ज्या CSC सेंटरला माहिती पाठवण्यात आली, फॉर्म तुमचा रिजेक्ट करण्यात आला आहे, या गोष्टी जर नंतर होत असतील तर खूप शेतकरी ह्या कामामध्ये नसतात, कुणाला माहीत होत नसतं, कुणाला अर्ज पोचवलेला असतो, कोण डॉक्युमेंट जमा करत नसतं. हे कुठंतरी चुकीचं घडलेलं दिसत आहे. त्यामुळं विमा कंपनीनं जर अर्ज भरून घेतलेला असेल शेतकऱ्याचा आणि जो परत जर विमा वाटताना जर रिजेक्ट करत असेल तर हे पूर्णपणे कुठेतरी चुकीचं वाटतंय. यासाठी जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील जे वंचित शेतकरी आहेत, जे 49,000 जे अर्ज बाद करण्यात आले त्याबाबत बोलणं गरजेचं आहे. कारण खूप शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही. खूप शेतकरी तक्रार करतात की माझा जमा झालेला नाही आणि स्टेटस चेक केल्यानंतर जिथं रिजेक्ट दाखवते, असं कुठंतरी पाहणं गरजेचं आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी आपलं स्टेटस चेक करा. स्टेटसमध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर तुमचं रिजेक्ट जर असेल तर तुम्ही या यादीत आहे म्हणून समजा. जर रिजेक्ट नसेल, सगळं व्यवस्थित असेल, तर पीक विमा जर जमा झालेला नसेल तर निश्चित तुम्हाला पीक विमा पुढे 7 ते 8 दिवसामध्ये जमा होईल. हीच एक अपडेट द्यायची होती. कारण राज्यात जे धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याबाबत जे 49,000 शेतकरी वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तो पूर्णपणे चुकीत आहे. यासाठी प्रशासनानं आवाज उठवणं गरजेचं आहे व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून लवकरात लवकर बैठक घेऊन यातून मार्ग काढून त्या वंचित शेतकऱ्यांनाही पीक विमा देण्याचा प्रयत्न हा विमा कंपनीकडून करणं गरजेचं आहे. याबाबत कुठलीही अपडेट आली तर लागली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.